जय जय रघुवीर समर्थ. संत आपल्याला उपदेश करत असतात. आपल्याला तो अगदी साधं वाटतो, पण खरंच त्याच्यामध्ये तथ्य असतं. असाच एक समर्थांच्या मनाच्या श्लोकातली एक ओळ. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. अहो, साधकावस्थेमध्ये किंवा सिद्धावस्थेमध्ये आहारावर सूक्ष्म स्तरावर लक्ष ठेवावं लागतं असा सिद्धांत सांगितलेला आहे. प्रत्येक माणसाच्या भोवती वृत्तीचं एक वलय असतं. अर्थातच तो माणूस ज्या ज्या वस्तूंना स्पर्श करतो त्याच्यावर त्या व्यक्तीचा उमटतो, ठसा उमटतो, त्याचे संस्कार होतात. म्हणून सुसंस्कारित व्यक्तीकडून शिजलेलं अन्न साधकाला तारक ठरतं. पण तसे पदार्थ न खाल्ले तर मात्र त्याच्या साधनेवर हा परिणाम होतो. एकदा अरविंद बाबूंच्या, योगी अरविंदांच्या एक माताजी म्हणून होत्या, त्यांच्या हातून चूक घडली. काय चूक घडली तर अगदी जुन्या ओळखीच्या घरून त्यांना जेवणाचं निमंत्रण आलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. बोलवणारी व्यक्ती ही सुसंस्कारित होती. जेवणाचा बेत अगदी साधा, स्वच्छ, स्तुत्य असा होता. सुंदर असं वैचारिक पातळीवरती हे भोजन झालं. माताजी आश्रमात परतल्या, परंतु काय झाले कुणास ठाऊक. अहो, प्रत्येकाचा गळा दाबून त्याला ठार मारावं अशा उर्मी त्यांच्या मनामध्ये उसळायला लागल्या. पहिल्यांदा त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण त्या उर्मी काही थांबेना. त्याची पकड घट्ट होत गेली आणि मग मात्र या माताजी भांबावल्या. योगी अरविंदांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांनी झालेला सर्व प्रकार सांगितला. योगी अरविंदांनी त्यांना सर्व प्रकाराने विचारलं तेव्हा ते म्हणाले की तू जिथे अन्न खाल्लेस ना ती माणसं चांगली होती, परंतु जेवण बनवणारा आचारी पूर्वी खाटीक होता. जाऊन चौकशी कर, म्हणजे तुझी खात्री पटेल. आणि यापुढे शक्यतो कोणाच्या हातचं खाऊ नकोस. खाण्याची वेळ आली तरच नव्हे तर तेव्हाच त्या अन्नावर स्वतःच्या चैतन्य स्मरणाचा शुद्ध संस्कार उमटेल याची खबरदारी घे. आणि माताजींनी पुन्हा आयुष्याभरे ही आज्ञा त्यांची अखेरपर्यंत पाळली. म्हणजे सामान्यतः जेवणापूर्वी श्लोक का म्हणावा याची कल्पना या गोष्टीवरनं येते. पण हल्ली हे कालबाह्य झालंय. अहो, वाढलं की पापड खा, वाढली की भजी खा, असं जे हल्ली आपल्याला दृश्य दिसतं ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला ते दिसलं तर आपण निदान सांगावं तरी. इतकंच आपल्याला सगळ्या संतांना सांगायचं आहे. जय जय